अल्पसंख्याकांनी आपले हक्क आणि कायदे जाणून घेऊन तसंच एकजुटीनं आपल्या समाजाची प्रगती करणं गरजेचं बनलंय असं प्रतिपादन ॲडव्होकेट मुनाफ मणेर यांनी केलं। ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहामध्ये अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अल्पसंख्याकांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाचं महत्त्व आणि गरज याविषयी माहिती दिली। यावेळी मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारशी अशा अल्पसंख्याक समाजातील लोकांनी त्यांच्या विविध मागण्यांची निवेदनं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सादर केली। यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आणि वीर सेवा दलाचे अनिल गडकरी, सादिक जमादार, रफिक शेख, असगर मुजावर यांच्यासह अल्पसंख्याक समाजातील मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली। सर्वच अल्पसंख्याक समाजातील लोकांनी आपले मूलभूत हक्क आणि कायदे याचं ज्ञान घेऊन तसंच ते जाणून घेऊन संघटितपणे आपल्या समाजाची प्रगती करणं गरजेचं बनलंय असं प्रतिपादन यावेळी मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट मुनाफ मणेर यांनी केलं। अल्पसंख्याक समाजातील मुलांनी नवनवीन ज्ञान आत्मसात करून अल्पसंख्याक समाजाचा दर्जा उंचावला पाहिजे असं आवाहन केलं। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अल्पसंख्याक समाजातील सर्व घटकांच्या मागण्या शासन दरबारी कळवल्या जातील असं सांगत अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, राजर्षी शाहू मुस्लिम वेलफेअर फाउंडेशनचे दस्तगीर मुल्ला, बाचणी इथल्या सेंट अँड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पीटर फिलिप डिसोजा, मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे, शिक्षण विभागाच्या अनुराधा म्हेत्रे, जात पडताळणी विभागाचे उपायुक्त उमेश घुले, आशा रावण, सचिन पाटील यांच्यासह अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते।